नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन शांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 5, महारोगी सुप्रबुद्धाची धम्मदीक्षा. एकदा भगवंत राजगृहाजवळील वेळुवनात जेथे खारींना दाणे टाकले जात असत त्या ठिकाणी राहत होते. त्या सुमारास राजगृहात सुप्रबुद्ध नावाचा एक दीन, दुःखी आणि दरिद्री असा महारोगी राहत होता. त्यावेळी एका मोठ्या जनसमुदायात बसून भगवंत धम्माचा उपदेश करीत होते. महारोगी सुप्रबुद्धाने तो जनसमुदाय दुरूनच पाहिला आणि तो विचार करू लागला. त्या ठिकाणी पलीकडच्या बाजूला अन्नाची काही ना काही भिक्षा वाढली जात आहे हे निसंशय. समजा मी पलीकडच्या जमावाकडे गेलो तर मला देखील थोडेसे अन्न खायला मिळेल. म्हणून महारोगी सुप्रबुद्ध त्या जमावाजवळ गेला आणि उपदेश करीत असलेल्या भगवंतांना त्याने त्या प्रचंड समुदायात पाहिले. भगवंतांना पाहून त्याच्या मनात विचार आला, नाही, या ठिकाणी अन्नाची भिक्षा वाढली जात नाही. श्रमण गौतम या लोकांना आपल्या धम्माचा उपदेश करीत आहेत. मीही त्यांचा उपदेश ऐकला तर काय हरकत आहे. म्हणून बाजूला एका बसून तो विचार करू लागला, मी देखील हा उपदेश ऐकेन. त्या सबंध जनसमुदायाचे विचार आपल्या विचारशक्तीने जाणणारे भगवंत स्वतःशीच म्हणाले, येथे उपस्थित असलेल्यांपैकी सत्याचे आकलन करण्यास कोण समर्थ असावा बरे. नंतर त्या समुदायात बसलेल्या सुप्रबुद्ध महारोग्याला त्यांनी पाहिले आणि त्याला पाहिल्याबरोबर त्यांनी जाणले की हा धम्माला ग्रहण करू शकेल. म्हणून महारोगी सुप्रबुद्धासाठी भगवंतांनी प्रवचन केले आणि त्यात दानकथा, शीलकथा आणि स्वर्ग या विषयांवर उपदेश दिला. त्यांनी विषय वासनांचा क्षुद्रपणा आणि दृष्टपणा स्पष्ट करून सांगितला आणि वासनांपासून मुक्त होण्याचा लाभही दाखवून दिला. महारोगी सुप्रबुद्धाचे अंतःकरण मृदू, लवचिक, प्रमुदित आणि श्रद्धापूर्ण झाल्याचे भगवंतांनी जेव्हा पाहिले तेव्हा त्यांनी त्याला भगवान बुद्धांचा सर्वश्रेष्ठ धम्म सांगितला, म्हणजेच दुःख, दुःखाचे कारण, दुःख निरोध आणि दुःख निरोधाचा मार्ग यांचा उपदेश केला. निष्कलंक असे शुभ्र वस्त्र ज्याप्रमाणे कोणताही रंग धारण करू शकते त्याप्रमाणे महारोगी सुप्रबुद्धाच्या अंतःकरणात तो त्या स्थळी बसलेला असतानाच विरज विमल प्रज्ञा प्राप्त झाली. ती अशी की जो काही समुदाय धर्म आहे तो सर्व निरोध धर्म आहे. महारोगी सुप्रबुद्धाला सत्याचे दर्शन झाले. तो सत्याप्रत पोहोचला. तो सत्यात निमग्न झाला. तो संदेहाच्या पलीकडे गेला. संदेह मुक्त झाला. त्याच्यामध्ये विश्वास उत्पन्न झाला आणि आणखी कशाचीही गरज नसल्यामुळे भगवंतांचा उपदेश उत्तम प्रकारे आत्मसात केल्यामुळे तो आपल्या जागेवरून उठला. त्यांच्याजवळ गेला आणि तेथे जाऊन एका बाजूला बसला. याप्रमाणे बसल्यानंतर तो भगवंतांना म्हणाला, सर्वोत्तम, हे भगवंत सर्वोत्तम, ज्याप्रमाणे पतिताला वर उचलावे, लपलेल्याला शोधून काढावे, पथभ्रष्टाला मार्ग दाखवावा आणि ज्यांना डोळे आहेत त्यांना पाहता यावे म्हणून अंधारात प्रकाश दाखवावा, त्याप्रमाणे भगवंतांनी निरनिराळ्या पद्धतींनी सत्याचे विवरण केले. भगवान, मी देखील बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण आलो आहे. आयुष्याच्या अंतापर्यंत आपला शरणागत उपासक समजावे. नंतर भगवंतांच्या पवित्र वाणीने चैतन्ययुक्त, सिद्ध आणि जागृत होऊन समाधान पावलेल्या महारोगी सुप्रबुद्धाने भगवंतांच्या उपदेशाचे स्तुतीपूर्वक स्वागत करून त्यांचे आभार मानले
आणि आपल्या जागेवरून उठून भगवंतांना वंदन करून तो तेथून निघून गेला. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की पुढे एका सांडाने त्या महारोगी सुप्रबुद्धाला खाली पाडले आणि शिंगांनी भोसकून ठार केले. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होय रे, सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे.